खूप जास्त पाण्याचं प्रमाण म्हणजे कमी पाणी मिळते आणि मला वाटतंय 5-5, 6-6 दिवस आम्हाला पाणी मिळत नाहीये. काही भाग असा आहे की 6 ते 7 दिवस म्हणजे जावसई असेल, चिंचपाडा असेल, कोसगाव आहे आमचं, तिथे ईस्ट वेस्टला स्पेशली 6-6 दिवस पाणी नाही. आणि आम्ही अधिकाऱ्यांना सांगतोय तर ते नुसतं लाईटचा प्रॉब्लेम सांगतात. ते बाकी असे काय ना काय कारण देतात. पण किती दिवस? जर फक्त तिथेच अंबरनाथसाठी लाईट जाते का? बदलापूरसाठी जात नाही का? तर आणि आमचं पाणी आम्हाला पूर्ण मिळालं पाहिजे. आमच्याकडे काही असे नगरसेवकांचे आरोप आहेत असे की आमचं अंबरनाथचं पाणी हे बदलापूरला दिलं जात आहे. तर पाण्याची गळती पण खूप आहे, पाण्याची चोरी खूप होती. आम्ही वारंवार सांगितले अधिकाऱ्यांना स्ट्रिक्ट ऍक्शन्स घ्या याच्यासाठी, की जे पाणी चोरी होत आहे तर पकडा त्यांना आणि अनधिकृत पण कुणाचे कनेक्शन असेल तर काढून टाका. परंतु काय ऍक्शन दिसत नाही साहेब. आणि माझं आमचं स्पष्ट सगळ्यांचं मत असं आहे, जर एमजेपीला हॅलो एमजेपीला जर खरंच जमत नाहीये तर तसं तुम्ही कळवा, मग आम्ही आमचा निर्णय घेऊ. आमच्या अंबरनाथचं पाणी कसं द्यायचं ते आम्ही ठरवू. नगरपालिकेकडे आमच्याकडे परत हस्तांतरित करा असं तुम्ही लिहून द्या. मग ती योजना तुम्ही आता ज्यांना दिलेलं आहे काम अमृत 2चं, ते पण स्लो मध्ये चाललंय. जरा फास्ट झालं पाहिजे. ते टाक्या बांधतोय पण कधी थोडं पावसाळा आहे, थोडं गणपती उत्सवानंतर वेग येईल मॅडम त्या कामाला. बरं, पण आता सध्या ह्याच्या आधी चांगलं होतं. आता मध्ये मध्ये 6-6 दिवस आता पाणी देत नाही. 7 महिने झालेत. लोकांचं असं झालंय की इलेक्शन झालं आणि त्याच्यामुळे पाणी गेले असं लोक काही आरोप करतात ते. मग असं काय करताय का? मग अधिकाऱ्यांचं काय हातोलोट आहे का कुठं? तुम्ही जरा लक्ष द्या साहेब त्याच्यावरती. आमच्या सगळ्या आणि तुम्ही आम्हाला लेखी द्या की आम्हाला 1 दिवस आड सुद्धा नागरिकांनी मान्य केलंय, म्हणजे रोजच पाणी मिळालं पाहिजे. परंतु 1 दिवस आड पाणी पण मान्य केले तरी सुद्धा ते पण देता येत नाही अधिकाऱ्यांना. डिटेल प्लॅन सहित आम्हाला उत्तर पाहिजे, लेखी उत्तर पाहिजे. इथे आम्ही आता बसलोय सगळेजण चिंचपाड्यात भेंडीपाड्याच्या टाकीच्या जवळ. सगळे आंदोलनालाच बसलेले आहेत. उपोषणलाच आमचे एक बोला काय काय करायचं आता साहेब? पाणी पुरवठा सुरळीत होईल मॅडम. मी कार्यकारी अभियंत्यांना बोलावतो आज. नाही मग इथे उपोषणाला बसलेत. आदेश काढला का त्यांना अटक करा म्हणून? आता ते आता सांगितलं त्यांनी अधिकाऱ्यांना अटक करा म्हणून सांगितलं त्या नगरसेवकांना. त्या इथे अधिकारी जे इथे ऍडिशनल चार्ज कुणाच्याकडे आहे ते इथे अवेलेबल नाहीयेत. आणि काही आमचे नगरसेवक म्हणतात की त्यांनी अशी हे सांगितलं गायकवाड साहेबांनी की अटक करा म्हणून उपोषणाला बसलेत. त्यांचं पाण्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे आपल्याला माहिती आहे ना. नाही, मला खूप म्हणजे रोजच्या रोज फोन आहे साहेब आम्हाला, म्हणजे प्रत्येक प्रभागातून मला तर रोजच्या रोज मेसेज आहेत, फोन आहेत. काय उत्तर द्यायचं आम्ही त्यांना?